ओम नमः शिवाय. अनुभव क्रमांक 54. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. माझी पुतणी सौ अक्काताई ही 3 महिन्यांची गरोदर असताना तिच्या कमरेतून कळा येण्यास सुरुवात झाली. ती नंतर हळूहळू कळा येण्याचे प्रमाण वाढत गेले. ते इतके की 1 तास जर काम केल्यावर 2 तास विश्रांती घ्यावी लागत असे. त्यामुळे गावी शेतीच्या कामांची फारच अडचण निर्माण होऊ लागली. गरोदरपणामुळे असे होत असेल असे प्रथम वाटले. पण जेव्हा दुखण्याचे प्रमाण भयानक वाढले तेव्हा डॉक्टरी उपाय सुरू केले. तालुक्यापर्यंतच्या सर्व डॉक्टरांचे उपाय करूनही काहीच उपयोग झाला नाही. अमावस्या पौर्णिमा असताना दुखण्याचे प्रमाण अतिशय वाढत असे. डॉक्टरी उपायांबरोबरच देवस्की, जंतर मंतर बुवा, बकरा, कोंबडा, अंगारा, ताईत इत्यादी उपाय करून संपले, पण काहीही उपयोग झाला नाही. उलट दुखणे वाढले. अशातच 3 महिने उलटले. 6 महिन्यांची गरोदर बाई पुतणी अतिशय अवघडली व कठीण प्रसंग उभा राहिला. त्यानंतर तिला मुंबईला डॉक्टरांना दाखविले. खाजगी डॉक्टर कुलकर्णी, नायगाव, मुंबई यांच्याकडून उपचार सुरू केले, तरीसुद्धा उपयोग झाला नाही. गर्भाशय योग्य ठिकाणी नसून कमरेकडील बाजूस सरकले आहे, त्यामुळे हा त्रास होत आहे असे डॉक्टरांचे म्हणणे पडले. बाळंतीण सुखरूप होईल काळजीचे कारण नाही असे ते म्हणाले. पण त्रास वाढल्यामुळे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे सर्व प्रकारच्या टेस्ट झाल्या, पण रोगाचे कारण समजेना. त्यामुळे ऑपरेशन करून मूल बाहेर काढावयाचे, तरी दुखणे थांबले नाही, तर कमरेचे दोन्ही बाजूंनी ऑपरेशन करायचे. हे सर्व केले तरी दुखणे पूर्ण बरे होण्याची शाश्वती नव्हती. या गोष्टींना आणखी 15 दिवस गेले. तोपर्यंत ती पूर्णपणे निजून राहिली. हालचाल करणेही कठीण झाले. देहाचे सर्व विधी अंथरुणावरच करावे लागत. दुसऱ्याचा हात देहाला लागला तरी भयानक कळा येत व प्रेताप्रमाणे निजून राहू लागले. देहाच्या हालचाली सर्व पूर्णपणे थांबल्या. जेवणसुद्धा कठीण झाले. अशा परिस्थितीत ताबडतोब ऑपरेशन करा, नाहीतर घरी घेऊन जा असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे हा पेशंट आता जगू शकत नाही हे जेव्हा निश्चित झाले तेव्हा नाइलाजाने तिला घरी आणण्यात आले. त्यानंतर पुन्हा अंगारे, दुपारी, बाहेरची बाधा असावी असे समजून सुरू केले. तिच्या आईवडिलांना तार करून बोलावून घेतले. मृत्यूचे सर्टिफिकेट नंतर मिळणे सोपे व्हावे म्हणून लेडी डॉक्टरबाईंना घरी आणले, कारण ती केव्हाही जाण्याची शक्यता होती. हे सर्व झाल्यावर भायखळा भजन शाखेतील भगिनी यांनी परमपूज्य आई श्री कलावती देवी यांच्या उपासनेस प्रारंभ केला. म्हणजे ओम नमः शिवाय या गुरुमंत्राच्या जपास सुरुवात केली. पहिला सप्ताह संपला आणि तिला थोडे बरे वाटू लागले. दुसरा सप्ताह सुरू झाला आणि ती बाळंत होण्याची लक्षणे दिसू लागली, म्हणून वरळीच्या कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आश्चर्याची गोष्ट ही की तिचे बाळंतपण कठीण असून सुद्धा, तिचा मृत्यू अटळ असताना सुद्धा दुसऱ्याच रात्री ती सुखरूपपणे बाळंतीण झाली व केव्हा व कशी झाली हे तिलाही खुद्द कळले नाही. जेव्हा मूल रडू लागले तेव्हा सर्वांना समजले. सर्व डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटले. दवाखान्यातून 10 दिवसानंतर घरी आणले व पुन्हा सिद्धारूढ वैभवचा सप्ताह सुरू केला. त्यानंतर ती हळूहळू हालचाल करू लागली. 2 सप्ताह वाचनाचे झाल्यावर ती उठून आपली आपण चालू लागली. त्यानंतर तिला गावी पाठविण्यात आले. आता किंवा मंत्रजप करून जर पेशंट बरे होत असतील तर सर्व दवाखान्यांना टाळे लावावे लागेल असे व डॉक्टरांना व्यवसाय बंद, नवीन धंदा शोधावा लागेल म्हणून सर्व शेजाऱ्यांनी भायखळा शाखेच्या प्रमुख भगिनींना मूर्खात काढले होते. पण त्यांना देवानेच अशी चपराक दिली की सर्वांची मतीच कुंठित झाली. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती आई यांच्या कृपेचा व दिव्य चरणांचा आम्हा जीवांना कधीच विसर पडू देऊ नकोस, हीच या दयाघन प्रभूच्या चरणी आमची नम्र प्रार्थना. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.